गगनगिरी महाराज सांगतात, भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे, न साधयंती माम योगो, न सांख्य धर्म उद्धवहा, न स्वाध्याय तपस्ते हो ममर भक्ती मोदिता. मी योगाने साधला जाऊ शकत नाही, मी तपाने साधला जाऊ शकत नाही, मी भक्तीनेच मापला जाऊ शकतो. म्हणून भक्तीच्या पोटी मुक्ती जन्माला आली आणि ती मुक्ती मागण्यासाठी साधू संत 12 वर्ष हिमालयात तपश्चर्या करतात. त्या मुक्तीला संसारामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेले जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांचा गाथा हा 5वा वेद आहे. असे तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष सुख हान भय नाही जन्म घेता, मोक्ष सुख हानू लाता. या मोक्षाला सुद्धा लाता म्हणून, कारण पंढरीचे वार पंढरीचे वार करीन ते अधिकारी मोक्षाचे, कुंडलिके दिजलावर करुणा करे विठ्ठली. काय हो वारकरी मोक्षाचा अधिकार? ज्यावेळी तुळशीची माळ या देहावर आपण ठेवतो त्याच दिवशी त्या देहाचा संबंध सुटला म्हणून समजा. कारण तुळस किती पवित्र आहे. पांडुरंगाला सुद्धा कधी समजली. सत्यभामेने नारदाला दान दिला, नारदाने सोडून घेण्यासाठी परीक्षा घेतली. म्हणले कृष्णाच्या वजनाचं मला सोनं द्या, तुमचा देव सोडवून घ्या. आणि मग द्वारकेतल्या सगळ्या राण्यांचं सोनं घातलं तरी देवाचं पारणं जडच होतं. का? देव म्हणले मी जर सोन्याबरोबर मापलो गेलो, सोन्याबरोबर माझं वजन झालं तर या हिंदुस्थानामध्ये टाटा बिर्ला मला विकत घेतील आणि मग भक्तांना कसा करणार. देवाचं पारणं जडच होतं. सगळं सोनं घातलं द्वारकेतलं तरी देवाचं पारणं वरती येईना. शेवटी राहिली होती रुक्मिणी. रुक्मिणीनं काय केलं? एक तुळशीला प्रदक्षिणा घातली, तुळशीचं पान तोडलं. बनवणे शरण जावे सर्व भावे देवाचे, तोहा उतरील पार रुक्मिणी शरण गेली कुणाला? तुळशी मातेला. आणि त्या पारड्यातलं सगळं सोनं बाजूला काढलं. एक तुळशीचं पान पारड्यावर ठेवल्याबरोबर देवाचं पारडं वरती गेलं, तुळशीचं पारडं खाली आलं. मग पांडुरंगाला कळलं की माझ्यापेक्षा सुद्धा तुळशीमध्ये ताकद आहे. बघा तुळशीमध्ये किती ताकद आहे. कोणी म्हणतं का हो, कोंबड्या खाऊन 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 वरीसभर मेला आणि शेवटला म्हणतो का हो, मेला आता कोंबडीचं पग तरी तोंडात घाला.
म्हणतो का नाही, काय घाला म्हणतो, तुळशीचं पान तरी त्याच्या तोंडामध्ये घाला. का म्हणून तुळस पवित्र आहे. म्हणून गुरु श्री गुरु सारिका असता पाठीराका इतरांच्या लेखा कोण करी. श्री गुरु सारखा पाठीराका. देवाचं काय काम हो? देव काय करतो, तुम्ही आम्ही जे प्रारब्ध कर्म करतो, मग विहित कर्म असेल, निषिद्ध कर्म असेल, काम्य कर्म असेल, कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचा आपल्याला भोगण्यासाठी तो सुख दुःख देतो. ते दुसरं काय देत नाही. देवाजवळ मोक्ष सुद्धा नाही. मग देवाचं काम काय, परित्राणाय साधूनाम विनाशाये च दुष्कृताम. देवाचं काम काय, साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा संवाद. बघा, पांडवांना राखण्यासाठी देवाने काय काय केलं, वाचवावया अर्जुनासे दिवसा लपविले सूर्यासी हारी पत्कलीर नवमेशी सत्य भीष्माशी न्या केले. पांडवांना वाचवण्यासाठी भगवंताने सगळ्यांना कौरवांना संपवलं, पण पांडवांना राखलं का, भक्तरा के पायापासी दुर्जनासी संवारी. पण संतांचं काम तसं नाही. संतांचं काम देवाच्या विरोधात आहे. कसं आहे, देवाच्या संत काय करतात, संत काय करतात, ऊसाच्या कारखान्यामध्ये इकडे ऊस घातला की तिकडे साखर बाहेर पडते, तसं गगनगिरीच्या कारखान्यामध्ये इकडे दुर्जन घातला की लगेच सजन बाहेर पडतो. आपण सारखे करीते तात्काळ नाही काळ वेळ कया नाही. बघा, महिला मंडळाची एक इच्छा असते. काय इच्छा असते की आपण गरम गरम पोळी करावी आणि माझ्या मालकाला खायला घालावी. मग गरम गरम पोळी करते, त्यावर तूप वाटते आणि विचारते कशी झाली, सांगा ना पोळी कशी झाली. आता खातो तरी नाही, नाही सांगा, आणखीन एक देतो, कशी झाली. तो म्हणतो अगदी छान झाली. नाही, तुम्ही मनातलं उत्तर दिलं नाही. नाही नाही, अगदी एक नंबर उत्कृष्ट पोळी झाली. नाही हो, तुम्ही अंतःकरणातलं उत्तर दिलं नाही. मग त्याला कळतं काय भानगड आहे. मग म्हणतो अशी पोळी झाली, माझ्या आईला सुद्धा अशी जमली नाही. मग म्हणजे बरोबर. आपलं कसं आहे संसारामध्ये, श्री गुरु सारिका आस्था पाठीराका इतरांच्या लेखा कोण करी. ज्ञानोबा म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकिता. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा धैर्याचा डमरू, कथा काळी कर्मला. गुरु चरित्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ज्या सटवीनं आपलं नशीब लिहिलेलं असतं. आपली पाचवी असते, 5वा दिवस जन्माला आल्यानंतर उपजल्या बालकाचे नाव नाही तयापासी ठेवलेली नावासी होतील. मागल्या प्रारब्धानुसार त्याला आयुष्य सटवी देते, मागल्या प्रारब्धानुसार त्याला संपत्ती देते, मागल्या कर्मानुसार त्याला सुख दुःख देते आणि त्याच्या कपाळावर सटवी अक्षर मारते. आणि ती अक्षर ब्रह्मदेवाच्या बापाला सुद्धा बदलता येत नाही. कारण दशरथ राजा ज्यावेळी अंतकाळी होता, त्यावेळी राम लक्ष्मण वनवासामध्ये होते, भरत शत्रुघ्न अधुरामध्ये होते. राम राम म्हणून त्यानं प्राण सोडला, देहाचा त्याग केला. आणि मग प्रभू रामचंद्रानं आपल्या वडिलांची श्राद्ध क्रिया त्र्यंबकेश्वरला जाऊन केली. पण कलियुगात काय केलं, कलियुगामध्ये पाप करणारा अजामेळा एकदा नारायण म्हटला, अखेरच्या श्वासाला त्याचा श्वास नारायण झाला. स्वर्गातलं विमान देवानं पाठवलं आणि अजामेळाला घेऊन गेला. देवाच्या बापाला नेलं नाही, कारण अखेरचा श्वास काय म्हणतो याच्यावर आपलं गणित आहे. म्हणून कॉलेजला आलेली पोरं म्हणतात काय हो, संडे वा मंडे दुधापेक्षा पवित्र अंडे रोजच खावे अंडे. कुठल्या गात्यात आहे रे बाळा, 700 वर्षावर ज्ञानोबराला लिहून ठेवलं, दूध पवित्र आणि गोड पासी टोचेची पदराग. गाय चरून आली, वासरू गायेच्या कासाला लागतं, सगळं दूध संपवतं, अलगद गायला उचलतं वासरू, तरी गाय लाथ मारत नाही. का, दुधाची निर्मिती वात्सल्यातून आहे आणि अंड्याची निर्मिती वासनेतून आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या, जन्म घेणे लागे वासनेच्या, जन्म घेणे लागे वासनेच्या, जन्म घेणे लागे वासनेच्या. त्याच्या अंगी आले हरी रूप, अंगी आले हरी रूप, त्याच्या अंगी आले हरी रूप. वासनेनुसार जन्म घेतो. मग काय होतं, ब्रह्मदेव तो भगवंत आपल्याला सुख दुःख देतो, सटवी नशीब मारते. मग बदलायचा अधिकार कुणाला आहे? नशीब बदलायचा अधिकार फक्त साधूला आहे, सद्गुरूला आहे.
गुरुचरित्रामध्ये एक ओवी आलेली आहे. ब्रह्मदेव आपुल्या करे लिहिले असती दुष्टाक्षरे ती श्री गुरु चरण स्पर्शद्वारे दुष्टाक्षरे शिववती. असं गगनगिरी महाराजांनी अनेकांना आयुष्य दिलं. धीरूभाई अंबानीचं आयुष्य संपलं. डॉक्टरांचा निरोप. धीरूभाई अंबानी म्हणजे भारताचा श्रीमंत माणूस. डॉक्टरांनी सांगितलं फक्त तुम्ही 4 दिवस जगल, त्याच्या पुढे तुम्ही जगू शकत नाही. धीरूभाई अंबानी आले, गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज म्हणले काय नाही म्हणजे मी आता 4 दिवसाचा सोबती आहे. महाराजांनी आयुष्य जाणलं आणि धीरूभाई अंबाजींना सांगितलं 1 वर्ष तुला काय होणार नाही. 1 वर्ष आयुष्य धीरूभाई अंबानींना महाराजांनी वाढवून दिलं. म्हणजे आयुष्य सुद्धा महाराज देतात. गगनगिरी महाराज एवढंच नव्हतं, गगनगडावरती एक कुत्री सेवा करायची. तिचं नाव होतं चंपा. सगळ्यांना माहिती आहे, गुरुचंद्रामध्ये आहे. त्या चंपी नावाच्या शिवाने सेवा केली. एक दिवस ती कुत्री मेली म्हणून सेवकांनी गडावरून तिला खाली टाकून दिली. बाबा बाहेर आले. अरे म्हणजे चंपी कुठे दिसत नाही. बाबा ती मेली, आम्ही गडावरून तिला खाली टाकलं. तिचा मृतदेह खाली गडावरून टाकला. आता गडावरून किती खोल तरी असेल. बाबाच्या डोळ्यातनं पाणी आलं. कारण माझी सेवा करणारी आणि मला न सांगता जाणारी माझा सेवक आहे तो कुत्री, म्हणजे मला का न सांगून गेली. बाबाने कुत्रीचा प्राण, त्या चंपीचा प्राण तिच्या शरीरात घातला आणि बाबानं हाक मारली. बाबाने चंपी धावत गडावर आली, भोजन केलं आणि मग त्या चंपी श्वानाला बाबांनी सांगितलं जा त्या उंबराच्या झाडावर जाऊन आपला देहत्याग कर. जा तुला मुक्ती दिली म्हणले बाबा. त्या उंबराच्या झाडावरती श्वान गेलं आणि तिथं आपला प्राण सोडला, दफन केलं बाबांनी. सांगण्याचा उद्देश पशु पक्ष्यांना सुद्धा मुक्ती देण्याचा अधिकार साधू नाही. देवाला काय करताय, संत देवापेक्षा सोडताय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडियाला. संत काय करतात आणि देव काय करतात, जमीन आसमानचा फरक आहे. बघा, सुईमध्ये दोरा ओवायचा असेल तर हात हलवा, पाय जमते का बघा. मन बुद्धी एकत्र यावी लागतात. हा योग संत सांगतात. अर्जुना समत्व जाण चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जत मनानी बुद्धीची ऐकाती. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात यज्ञ याग करिता गोविंद पै भेटे. आपण यज्ञ केला तर काय होतं, देवाची प्राप्ती होईल. याच्यानं दुसरं काय होणार आहे. यज्ञ याग करिता गोविंद पै भेटे, परी साधू न भेटे भाग्या विना. पण जीवनामध्ये देव भेटेल पण साधू भेटणार नाही. एवढं संत दर्शन दुर्लभ आहे. रवी रश्मी दोर करुणी स्वर्गा जाता येईल, परी साधू न भेटे भाग्या विना. सूर्याच्या किरणाला धरून स्वर्गापर्यंत जाता येईल असे काय शक्य होईल, पण साधू भेटणार नाही. या साधूची किंमत आहे. साधू काय करतात, जिवंतपणे तुम्हा आम्हाला देवापर्यंत येऊन सोडतील. यात नवल नाही. मेल्यावर सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचवतील. महर्षी नारद मुनी एकदा रस्त्याने जात असताना, आता नारद मुनी म्हटलं तर काय असतं, देवांचाही नारद मुनी प्रिय आहे, दैत्यांचाही नारद मुनी प्रिय आहे आणि देवांचाही नारद मुनी प्रिय आहे. सगळीकडे नारद प्रिय आहे. का तर कळी लावण्याचं काम नारदांचं असतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज महर्षी नारदांचं कीर्तन कोणाला आवडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात महर्षी दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
माणूस मेला होता आणि त्या स्मशानभूमीत माणूस जळता जळता त्या माणसाच्या डोक्याची कवटी रस्त्यावर येऊन पडली होती. नारदाने ती कवटी बघितली. त्या कवटीवर अक्षर होती. काय होतं? त्याच्या कपाळावर अक्षर होतं, आगे कुछ होने वाला आहे. अजून याचं पुढं काहीतरी व्हायचं आहे. नारदाला तेवढंच पाहिजे होतं. म्हणले ही देवाची चूक आहे. म्हणजे या माणसाची जळून सत्यानाश राख झाली आणि अजून अक्षर आहेत, आगे कुछ होने वाला आहे, अजून याचं पुढे व्हायचं आहे. ठीक आहे म्हणला, ही देवाची चूक देवाच्या लक्षात आणून दिली पाहिजे. म्हणून ती कवटी नारदाने झोळीत घातली आणि भगवंताजवळ आले. नारायण नारायण नारायण. देव म्हणले काहीतरी लफडे घेऊन आलेला दिसतो. नारद म्हणले. त्यावेळी नारद म्हणले, देवा काय काय नाही, तुमची चूक तुमच्या लक्षात घालून आणण्यासाठी काय चुकलं? डोक्याची कवटी काढली, त्या माणसाची सत्यानाश राख झाली, जळून भस्म झाला. अजून त्या कवटीवर अक्षर, आगे कुछ होने वाला आहे, अजूनही पुढं काय व्हायचं आहे? नारदा हेच व्हायचं आहे. कारण याच्या नशिबामध्ये माझी भेट होणार होती, पण कुठंतरी पुण्याही कमी पडली, भेट होऊ शकली नाही. कुठंतरी पाप आडवालं, माझी त्याची भेट होऊ शकली नाही. पण त्याच्या प्रारब्धात माझी भेट होणार नव्हती. पण ती डोक्याची कवटी संत महात्मा तू आणून माझ्या चरणामध्ये ती डोक्याची कवटी येणार होती आणि मग त्याचा उद्धार होणार होता. यालाच म्हणतात आगे कोण होनेवाला आहे. दिगंबरा 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 म्हणून गगनगिरीचा शिक्का भाग पडे ब्रह्मादिका. गगनगिरी मिलन तो जाइए तेजकर माया अभिमान, आगे आगे पग धरतो कोटी यज्ञ समान. संतांच्या पदस्पर्शानं आपल्याला मुक्ती पावन होते. पदस्पर्शानं आपलं संगत बदलते. हृदयस्पर्शानं आपल्या चैतन्याची ओळख होती. कारण संत काय करतात? ज्ञानोबा म्हणतात, या उपाधी माझे गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. काय करतात? या देहामध्ये ही देह ही उपाधी आहे आणि उपाधीच्या आतमध्ये तो परमात्मा आहे. आपलं कसं होतं? अजून याला उपाधी माहिती नाही आणि आपण काय म्हणतो? देह माझा आहे, डोळा माझा दुखतो, पाय माझा दुखतो, हात माझा दुखतो. त्याच्यापासून तू वेगळा आहेस बाबा. कारण शुक महाराज आईच्या पोटातून बाहेर आले. आल्याबरोबर उपदेश करायचा होता व्यासानं त्याला, पण शुक महाराज पळायला लागले. व्यासाने सांगितलं, शुका अरे जातोस तर जा, पण जनकाकडे जा म्हणून सांगितलं. शुक म्हणतात, जनक राजा संसारी माणूस, विषयामध्ये लोभलेला माणूस, विषयाचं सुख घेतलेला माणूस, संसाराचा सगळा भोग भोगलेला माणूस, माझ्या बाबांनी, माझ्या अंतर्ज्ञानी बाबांनी त्या जनकाकडे मला कशाला पाठवलं असं? ठीक आहे म्हणले, बाबाचा निरोप आहे, जाऊन तरी बघू. शुक महाराज जनक राजाच्या दारामध्ये आले आणि मग जनक राजा पोलीस तर ध्यानस्थ बसले होते आणि त्या जनकाच्या शिपायाला सांगितलं शुकानं, अरे सांग तुझ्या राजाला शुकाचार्य आल्यात म्हणून. जनकाला निरोप पोहोचला. सेवक सांगत गेले, जनक साहेब बाहेर कोणतरी आले. अरे कोणतरी म्हणजे कोण? शुकाचार्य आलेले आहेत, सोडू नका त्याला. जनकानं सांगितलं, लक्षपूर्वक ऐका. काय सांगितलं? सोडू नका त्याला. संगम त्याचा सुखी भव, संतात आणि सुखी हो म्हणून त्याला. सेवक तसंच सांगत आला. तुम्हाला जनकानं सांगितलंय संग टाका आणि सुखी व्हा. शुकाचार्य म्हणले, एवढा राजा पवित्र आहे? म्हणजे मी जन्मताच म्हणला मी संन्यासी आहे आणि मी कसला संग धरला? थोडेसे शांत झाले. लक्षात आलं आचार्य पदवी मी घेतलेले. शुकाचार्य आचार्यपदी सांगितलं, आता जाऊन सांग तुझ्या राजाला शुक आलाय. पुन्हा निरोप दिला, राजेसाहेब शुक आलाय, सोडू नका त्याला म्हणले. संगम देतो सुखी भाऊ, संग टाका आणि सुखी हो म्हणून सांगितलं. परत तो सेवक तसंच सांगितलं. आता शुकाचार्य म्हणतो, आता तुला संग आहे. शुक आले. आता शुक हे नाव या देहाला कोणी दिलंय का? उपजताची या देहाला ज्ञान नाही म्हणून शुक आले म्हणले. नाही म्हणले, आता सांग तुझ्या राजाला, कोणीतरी आलंय म्हणून सांग. राजाला निरोप दिला.
राजेसाहेब कोणीतरी आले म्हणून सांगितलं. अरे कोणीतरी आले का, सोडू नका त्याला, सांगा त्याला संत टाक म्हणून सुखी हो. अरे म्हणले ब्रह्माला कोणीतरी असतं का? मग सांगितलं आता सांगूच नकोस. मग सांगूच नको म्हटल्याबरोबर काय झालं, जनक राजा भेटायला आले. आणि जनक राजा भेटायला आल्याबरोबर काय झालं, जनकाने नमस्कार घातला. मग शुकानं काय केलं, राजाची थोडीशी परीक्षा घेतली. त्या जनकानं शुकानं जराशी परीक्षा घेतली. काय केलं, परीक्षा घेतली. शुक मुनीनं जनक राजाला समोर बसवलं आणि भागवत सांगायला लागले. आणि आपल्या योग सामर्थ्यावर शुक मुनीनं काय केलं, त्याच्यात अग्नी लावली. त्याच्या नगराला नगर पेटायला लागलं, मायाला अग्नी लागली. आणि मग शुक म्हणला, जनक राजा अरे काय इथं भागवत ऐकत असला, बघ तुझं नगर जळायला लागलं, आता तू सुद्धा जळशील, हे राज्यवैभव झालं. त्यावेळी जनकाचं उत्तर आहे काय म्हणले, जनक राजा संसारामध्ये राहून सुद्धा अलिप्त असणारा जनक राजा म्हणतो, शुक मुनी जे बाहेर जळत आहे आणि इथं सुद्धा जाणार आहे ते माझं नाही. बाहेर जे जळतंय ते माझं नाही, जे जळत नाही ते अशाश्वत सुख माझा आत्मा आहे. माझ्या नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनमदति पावका न चैन क्लेदयांतको न च शोष्य मारुता. म्हणून दिगंबरा 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 मग संतांची संगत कशासाठी करायची, संतांच्या सानिध्यामध्ये काय यायचं, तर संत काय करतात, या देहात असणार चाले हे शरीर कोणासिया सत्ते कोण बोलविते हारे विना. त्या भगवंताशिवाय कोण हलतो, वृक्षाच्या पाने हलेजाची सत्ता राहिलेवंता. एक म्हणला महाराज काय सांगता, चाले हे शरीर पायाची या सत्ते. देव न मानणारी काही माणसं असतात, कारण जिथं सजन आहे तिथं दुर्जन आहे, जिथं दुर्जन आहे तिथं सजन आहे, जिथं पुण्यवान आहे तिथं पापी आहे, जिथं पापी आहे तिथं पुण्यवान आहे. भगवंताचं काम आहे. तो म्हणला पायाच्या सत्तेनं शरीर चालतं. बरं ठीक आहे, पायाच्या सत्तेनं शरीर चालतं, मग आता प्रेताला पाय असून चालत नाही, प्रेत हाता हसून हलवत नाही, डोळे असून बघत नाही, कान असून ऐकत नाही. कारण तुम्ही आम्ही जे आमचं डोळे म्हणतो, आपला डोळा दुखतोय म्हणतो, त्या डोळ्याची दृष्टी न सांगता डोळ्याची दृष्टी कमी येते, न सांगता कानाला इंद्रिय ऐकू येतात, हळूहळू इंद्रिय आपलं घर सोडतात. एवढंच नाही तर डोक्याचं केस पक्ष बदलतात, म्हणजे काळ्याचं केस पांढरं होतात, पक्ष बदलतात. का हो, ते आपला येतो म्हणजे आपलं कोणी नाही. कारण जगद्गुरु तुकोबा म्हणतात, एवढा मोठा आपण बंगला बांधतो पैसा खर्च करून, तरी सुद्धा त्या बंगल्याची घर पाण्याची पावती नाही भरली तरी पंचायतला कुलूप घालायचा अधिकार कुणाला असतो, पंचायतला असतो. म्हणजे आपला देह नाही, आपलं घर नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हारे विना. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठीराका इतरांच्या लेखा कोण करी. ज्ञानोबा म्हणतात, मी अमृत अनुभव ग्रंथ लिहिला, चांगल्यापासून लिहिले, हरिपाठ लिहिला, पण ज्ञानोबांनी काय केलं, नाथ संप्रदायापासून चालत आलेला हा संप्रदाय. आदिनाथा उमा बीज प्रगटले मचिंद्राला गले सदस्थिते. त्यापासून गैनीनाथ गोरक्षनाथाने गैनीनाथाला, गैनीनाथाने निवृत्तीनाथाला, आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबांना अनुग्रह दिला. पण माऊली म्हणतात आता योग चालणार नाही, कारण अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बाधत पिढा रोगक्षय काय बदना सिवरल ते पाहिला. पण ज्ञानोबांनी काय केलं, योग मार्ग थांबवला. का थांबवला, योगाच्या वाटा जे निघाले का सुगता त्या दुःखाचा वाटा भागाला. योग याग विधी येणे लोहे सिद्धी वायाची उपाधी धर्म. योगाने चमत्कार करता येतो. चांगदेवाला 64 कला प्राप्त होत्या.
एक कला प्राप्त करण्यासाठी आयुष्य आपलं निघून जातं. भीमसेन जोशीला विचारलं, का हो तुम्ही एवढं गायन करता, तुमची स्टेप कुठपर्यंत गेली? ते म्हणतात, सांगू का, मी अजून गायनाच्या अंगणवाडीतच आहे. म्हणजे एक कला प्राप्त करता येत नाही माणसाला. अशा चांगदेवाला 64 कला प्राप्त होत्या, पण 65वी ब्रह्मविद्येची कला प्राप्त नव्हती. म्हणून उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव. उपजताची ज्ञानोबराला वयाच्या 12व्या वर्षात ज्ञानोबराला मुक्ताबाईला चांगदेव महाराज शरण आले आणि ब्रह्मविद्या माहिती नव्हती. म्हणून संत काय करतात, गुरु काय करतात, ओम नमोची अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संसवेदा आत्मरूपा. जो प्रणव आहे आपल्या शरीरामध्ये, प्रणवापासून जो भगवंत भेटतो, तो प्रणव आम्हाला देतो. बघा, यशोदेजवळ भगवान श्रीकृष्ण बसायचे आणि यशोदा दह्याचं मंथन करायचे. ज्ञानोबाला काय म्हणतात हरिपाठामध्ये, मंतुनी नवनीता तैसे हे अनंता वाया व्यर्थ कथा. आम्ही काय करतो, धान्य वारं देतो आणि वारं दिल्यानंतर फोलकट उडून जातं, खरं बीज राहतं. तसं देह ही उपाधी आहे. देह टाकून गेला, आत्म्याची आपली शिवाची जीवाची भेट झाली की त्या देहाचा संबंध राहत नाही. कारण संत महात्मे काय करतात, जिवंतपणी शरीरही सोडतात आणि शरीराचा संबंधही सोडतात. साधू थोर जाना कलियुगी काव. कलियुगामध्ये साधू का थोर आहे? कृत त्रेता द्वापार 3 युगामध्ये भगवंताने अवतार घेतला. राम अवतार घेतला, परशुराम अवतार घेतला, सगळा घेतला, पण कलियुगामध्ये अवतार घेतला नाही. मग महर्षी नारद म्हणतात, देवा 3 युगात तुम्ही अवतार घेतला, पण कलियुगामध्ये का अवतार घेतला नाही? देव म्हणतात, नारदा या कलियुगामध्ये 3 युगामध्ये मला पुण्यवान कोण पापी कोण सरळ ओळखत होता, पण कलियुगामध्ये पापी ओळखना आणि पुण्यवान ओळखना. मग काय करू? नाही तूच बघून ये कशाला जास्त किंमत आहे, मग अवतार घेऊ. महर्षी नारद मुनी खाली आले. बघतोच काय जिकडे तिकडे शब्द चालू आहेत, अन्नदानाच्या पंक्ती चालू आहेत, हरिनामाचं शब्द चालू आहे. दुसरीकडे गेला पंढरपुरामध्ये मोठा तमाशा आहे. तमाशालाही माणसं तेवढी, कीर्तनालाही तेवढी, दारू पिणारी तेवढी. दोन्हींचं तोल समान आहे. भक्ती वाढलेली आहे आणि दुष्टाचारी वाढलेला आहे. आता देवाला काय सांगू? नारद म्हणतात, जाता जाता एका दुकानामध्ये गेले. ते दुकान होतं फोटोचं. देवाचे फोटो मांडलेले होते. मग विचारलं फोटो केवढ्याला? सगळ्या देवांचे फोटो 30 रुपयाला.
अरे म्हणले काय म्हणले एवढं मोठं सगळं देवा 30 रुपयाला कसं काय तुला परवडतंय म्हणले वर्षभर दुकान घातलं पहिलं गिराक तो आहे कशाला म्हणला मुद्दल तेवढं घ्यावं विकून टाकावं घेऊ का म्हणले फोटो नाही म्हणला जरा तपासणी करतो तपासता त्याच्या टेबलाच्या समोर एका नटीचा फोटो होता तो देवाच्या फोटोपेक्षा जरासा मोठा होता केस उंगडलेली होती कपाळी तिलक लावलेला होता शृंगार केलेला होता महर्षी नारद वेशामध्ये गेलेले होते आणि नारद काय म्हणतात म्हणजे त्या नटीचा फोटो केवढ्याला तो म्हणाला देवाचे फोटो 30 रुपयाला नटीचा फोटो 100 रुपयाला म्हणजे ते कसं काय नाही आता नटीलाच किंमत आहे म्हणले नारद म्हणले मग आता नटीच्या शेजारी महर्षी नारदाचा फोटो होता म्हणजे त्या नटीच्या शेजारी नारदाचा फोटो केवढ्याला काय म्हणला मगाडनो काय घ्यायचं नाही द्यायचं नाही म्हणले कशाला विचारता सांगू का म्हणले 100 रुपयाला नटीचा फोटो तुम्ही विकत घेतला की त्या नटीच्या फोटोवर नारद फुकट मग महर्षी नारद आले देवाजवळ सांगितलं देवा काय नाही आता अवतार घ्यावा लागतो मग देवाची मीटिंग झाली ब्रह्मा विष्णू म्हणजे एकत्र आले सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार